सत्तेच्या जोरावर पाळण्याचे दर कमी करण्याची मागणी फेटाळली. 6 नगरसेवकांचा कायदेशीर लढ्याचा इशारा. जयसिंगपूर येथील ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेत उभारण्यात येणाऱ्या पाळण्यांचे दर कमी करण्याची मागणी शिरोळ तालुका विकास महाआघाडीच्या 6 नगरसेवकांनी केली होती. मात्र ही मागणी सत्तेच्या जोरावर सिद्धराज देवालय ट्रस्टने फेटाळल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. बुधवारी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ट्रस्टच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत पुढील काळात कायदेशीर लढा उभारण्याचा इशारा दिला. यात्रेत उभारण्यात येणाऱ्या पाळणे व स्टॉल संदर्भात बेकायदेशीर उभारणी, अनधिकृत आर्थिक व्यवहार, सुरक्षेचा अभाव आणि शासनाच्या महसुलाचे नुकसान होत असल्याचा आरोप करत नगरसेवकांनी यापूर्वीच पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली होती. पोलीस अधीक्षक, विभागीय पोलीस अधीक्षक तसेच जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांना निवेदन देत फौजदारी कारवाईची मागणी करण्यात आली. त्यानंतर बुधवारी जिल्हाधिकारी आणि धर्मादाय आयुक्तांकडेही निवेदन सादर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. मंगळवारी पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मध्यस्थीने ट्रस्टचे अध्यक्ष शामराव बंडगर, ट्रस्टी संभाजी मोरे, राजेंद्र दांगडे व अमरसिंह निकम यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. या बैठकीत पाळण्यांच्या दराबाबत बुधवारी निर्णय देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याशी दूरध्वनीवरूनही चर्चा करण्यात आली होती. मात्र अखेरीस दर कमी होणार नसल्याचे ट्रस्टने स्पष्ट केल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला सुरू झालेल्या या यात्रेत पारदर्शकता राहावी आणि नागरिकांना न्याय मिळावा या उद्देशाने हा प्रश्न उपस्थित केल्याचे नगरसेवकांनी सांगितले. पाळण्यांचे दर, विविध परवाने आणि आर्थिक व्यवहारांची माहिती नागरिकांसमोर यावी हा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले. गैरव्यवहाराविरोधातील लढा न्यायालयातही सुरू ठेवणार असल्याचा इशारा देत नगरसेवकांनी महागड्या पाळण्यांचा वापर करायचा की नाही हा निर्णय नागरिकांनी घ्यावा असे आवाहन केले. त्याचबरोबर सिद्धेश्वर यात्रा धार्मिक परंपरेनुसार शांततेत सुरू राहील असा विश्वास व्यक्त करत भाविकांनी दर्शनासाठी यावे असेही त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत संजय पाटील कोथळीकर, संतोष जाधव, सौ अनिता कोळेकर, रंगराव पवार, पंकज गुरव व गुंडाप्पा पवार उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट SR News 24 जयसिंगपूर.